नमस्कार, मी माधुरी वैद्य. आज अधिक मासातला तिसरा दिवस आहे आणि आपण भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे 4 श्लोक आत्तापर्यंत वाचले, ऐकले आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. या 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. या 4 श्लोकांमधनं आपल्याला आता लक्षात आलेलं आहे की हा संसाररूपी जो वृक्ष आहे त्याचं ऊर्ध्व मूल म्हणजे आदिपुरुष श्री भगवान नारायण, त्याची मुख्य फांदी म्हणजे ब्रह्मदेव, ज्यांच्यापासून सर्व योनी उत्पन्न झाल्या. देव योनी, मनुष्य योनी, पशु पक्षादी सर्व योनी, आणि त्या योनिरूप फांद्या या वर खाली पसरलेल्या आहेत आणि त्यांची जी पानं आहेत त्यांना वेद असं म्हटलेलं आहे. आणि या मनुष्य योनीमधल्या अहंता, ममता आणि वासनारूप जी घट्ट मुळं आहेत ती जर नाहीशी केली तरच मनुष्य परमात्म्याच्या शोधासाठी मार्ग काढू शकतो. आणि ते कसं होईल तर वैराग्यरूपी शस्त्रांनीच ती कापावी लागतील. आज पहिल्या 4 श्लोकांची उजळणी करूया. ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. आता 5वा श्लोक आहे. निर्मानमोहा जितसंगदोषाध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. ज्यांचे मान आणि मोह नष्ट झाले, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते, म्हणजे त्यांचं ध्यान जे असतं ते परमेश्वराप्रतीच असतं आणि त्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी पदाला, परमपदाला पोचतात. म्हणजेच इथे ज्ञानीजन कोण तर ज्यांचे मान आणि मोह नष्ट झालेले आहेत, ज्यांनी आसक्तीवर सुद्धा विजय मिळवलेला आहे आणि एवढंच नव्हे तर ते परमात्म्याच्या नित्य सहवासात आहेत, ते परमात्म्यातच स्थित झालेले आहेत. सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून ते दूर आहेत. म्हणजेच काय, सुखात किंवा दुःखात दोन्हीमध्येही ते स्वतःला कोणताही त्रास करून घेत नाहीत किंवा त्या दोन्हीपासून ते मुक्त असतात. आणि असे ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या पदाला, परमपदाला पोचल्यावर माणसं फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आता तेच जर या संसाराचं मूळ आहेत, तर सूर्य, चंद्र, अग्नी त्यांना काय प्रकाशित करू शकणार, किंवा या सर्वांचा भगवान नारायणांवर त्याचा काय परिणाम होणार. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.